नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही DCC बँकेत तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर तुमची प्रॅक्टिस असणं. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षाचा पेपर जो आहे तो आपण आज सॉल्व करणार आहोत DCC बँकेचा. तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ही जी शिफ्ट आहे ती इव्हिनिंगची आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 90 राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एक्झाम पिरियड जो आहे तो मिनिटमध्ये म्हणजे 90 मिनिटाचा राहणार आहे. ठीक आहे. तर अपकमिंग जी आपली यवतमाळ DCC बँक आहे आणि जळगाव DCC बँक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल राहणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न आपण सॉल्व करून घेऊ. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? प्रसिद्ध जे रॉक गार्डन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे इथे बघू शकता चंदीगडमध्ये आहे. त्यानंतर इथं सिम्पली माहिती दिलेली आहे याची. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड शहरात आहे. हे उद्यान नेकचंद यांच्या नावानेही ओळखले जाते आणि ते शहरी कचऱ्यापासून बनवलेल्या कलाकृतीसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर नुकताच ठाणे DCC बँकेचा रिझल्ट लागलेला आहे. हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो DCC बँकेचा ग्रुप आहे. तर आपला विद्यार्थी हा सिलेक्ट झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, यू बीन सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू. तर अशाच प्रकारे आपले विद्यार्थी सिलेक्ट होत आहे विद्यार्थी मित्रांनो. विजन नोकरीने दिलेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि नोट्सचा तुम्ही अभ्यास करा. खास करून तुम्ही नोट्सचा जो अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही DCC बँकेत तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर खास करून कृषी व ग्रामीण सहकार यांसारख्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही DCC बँकेत तुम्ही आपलं सिलेक्शन पक्क करा. आजच दिलेल्या नंबरवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही DCC बँकेत आपलं सिलेक्शन पक्क करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणतेही विद्यार्थी DCC बँकेत महाराष्ट्रातल्या कुठल्याही DCC बँकेत सिलेक्ट होतात त्यावर विद्यार्थी मित्रांनो एकच गोष्ट मला सांगायची आहे की तुम्हाला जर कट ऑफ यादीपेक्षा जास्त मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे ना. तुमचं सिलेक्शन जर तुम्हाला कट ऑफ यादीपेक्षा जास्त मार्क असेल तर तुमचं फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव येऊन जाईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावून 10 मार्काचा इंटरव्ह्यू असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. परीक्षा 90 मार्काची जरी असली 10 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यूवर तुमचं सिलेक्शन नाही आहे, फक्त 10 मार्काच्या तुम्हाला मार्क मिळणार आहे. तर जर तुम्हाला फायनल लिस्टमध्ये कट ऑफ यादीच्या वर्त मार्क्स असेल तर तुमचं फिक्स सिलेक्शन आहे. कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. खूप विद्यार्थ्यांचा समज आहे की सर यात फ्रॉड होतो, यात असं होते, यात तसं होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कट ऑफ यादीच्या वर्त मार्क मिळाले, फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त DCC बँकेचा जो कट ऑफ यादी असतो तो 60 ते 70च्या जवळपास मधात असतो. तुम्हाला जर सपोज एखाद्या DCC बँकेची एक्झाम आहे, फॉर एक्झाम्पल अपकमिंग यवतमाळ DCC बँकेची एक्झाम आहे, त्यात जर तुम्हाला 60 मार्क भेटले विद्यार्थी मित्रांनो आणि कट ऑफ लागला 59 मार्कावर, तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव येणं हे कंपल्सरी आहे, येणारच. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्क्स कसे गेन होईल त्यावर तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. विजन नोकरीने प्रोव्हाइड केलेल्या DCC बँकेच्या प्रत्येक नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जास्तीत जास्त कृषी व ग्रामीण सहकार, बँकिंग, ठीक आहे, यावर तुम्ही लक्ष द्या आणि DCC बँकेत अपकमिंग यवतमाळ DCC बँक असो किंवा कोणतीही DCC बँक असो त्यामध्ये तुमचं सिलेक्शन पक्क करा. नंतर नेक्स्ट प्रश्न आपण इथे बघूया. मलेरिया हिवता प्रतिबंधक करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग रिकामी जागा गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात. तर याचा आहे सिंथेटिक पायरेथ्राईट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे बघू शकता मलेरिया प्रतिबंधासाठी आणि संवेदनशील भागामध्ये पायरेथ्राईट्स यासारख्या गटातील कीटकनाशकाचा वापर केला जातो. या कीटकनाशकाची फवारणी घरामध्ये केली जाते ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण बघूया इथे. प्रथिने हे अन्न आहे. प्रथिने हे रिकामी जागा अन्न आहे. तर हे शरीर निर्मारक आहे विद्यार्थी मित्रांनो. ऊर्जासुद्धा उत्पन्न करते, परंतु मुख्यतः जे आहे प्रथिने ते शरीर निर्मारक आहे. ठीक आहे. तर इथे बघू शकता याची सिम्पली इन्फॉर्मेशन. प्रथिने हे शरीर निर्मारक अन्न आहे. प्रथिने शरीराच्या पेशी आणि ऊतींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात आणि त्याची वाढ, दुरुस्ती आणि देखभाल करतात. जर ती ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरली जाऊ शकतात तरीही त्याचे मुख्य कार्य शरीर निर्माण करणे हे आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण सॉल्व करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑर्निथॉलॉजी हे कशाचे अभ्यास करणारे शास्त्र आहे? तर याचा आन्सर आहे पक्षी. ठीक आहे. इथे त्याचं एक्झाम्पल स्पष्टीकरणमध्ये बघू शकता. ऑर्निथॉलॉजी हे पक्षी याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. पक्षी ऑर्निथॉलॉजी या शास्त्रात पक्ष्याच्या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो, जसे की त्याचा रचना, वर्तन, वर्गीकरण आणि त्याची विविध प्रजाती. ठीक आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता पशुची माहिती दिलेली आहे. पशुचा अभ्यास करणारे शास्त्र जे आहे
त्याला आपण झुलॉजी असे म्हणतात. त्यानंतर कीटकांचा अभ्यास करण्यासाठी जे शास्त्र आहे त्याला एंटोमॉलॉजी नावाने ओळखले जाते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक आहे? हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. टोल फ्री नंबर जेवढे काही असेल ते तुम्ही वाचून जाता, परंतु याचा आन्सर आहे 108. तर इथं सिंपल इन्फॉर्मेशन बघू शकता तुम्ही. रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी 108 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त 102 हा देखील रुग्णवाहिका सेवासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे, जो प्रामुख्याने गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी वापरला जातो. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? कॅल्शियम ऑक्साईड याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना माहीत असायला पाहिजे किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो. तर इथे बघू शकता सिंपल इन्फॉर्मेशन. किडनी स्टोन हा मुख्यत्वे कॅल्शियम ऑक्साईड या पदार्थाने होतो, कारण ते खनिज आणि क्षारांचे एकत्रित होणारे सर्वात सामान्य रूप आहे. अनेक किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्सलेट आणि कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न इथे बघू शकता तुम्ही. BCG हे रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर क्षयरोग म्हणजे TB या रोगावर वापरल्या जाते विद्यार्थी मित्रांनो. तर इथे सिंपल इन्फॉर्मेशन बघू शकता. BCG लस क्षयरोग म्हणजे TB रोगापासून बचाव करण्यासाठी वापरली जाते, कारण त्यांना क्षयरोगाचा अधिक धोका असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. कुष्ठरोग रिकामी जागा या जीवाणूमुळे होतो. कुष्ठरोग जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो मायकोबॅक्टेरियम लेप्री. ठीक आहे. याची सिंपल इन्फॉर्मेशन इथे तुम्ही बघू शकता. मायकोबॅक्टेरियम लेप्री या रोगाला हॅन्सेन रोग असेही म्हणतात, कारण नॉर्वेजियन चिकित्सक गेरहार्ड आमोअर हॅन्सेन यांनी 1873 मध्ये या जीवाणूचा शोध लावला होता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. ग्रामपंचायत क्षेत्रात जन्ममृत्यूच्या नोंदणीसाठी खालीलपैकी कोणते निबंधक असतात? तर याचे जे निबंधक आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपले ग्रामसेवक असते. ठीक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये इथे त्याची सिंपल इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. ग्रामपंचायत क्षेत्रात जन्ममृत्यूच्या नोंदीसाठी ग्रामसेवक हे निबंधक असतात. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतचे प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांना जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करण्याची कायदेशीर जबाबदारी दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न इथे बघू शकता. महाबीज द्वारा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अद्ययावत जैव तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आलेले आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर C नागपूर. ठीक आहे. इथे याची सिंपल इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. महाबीजने नागपूर येथे अत्याधुनिक जैव तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे, जिथे याची सर्वज्ञांद्वारे केळीच्या रोपाचे उत्पादन केले जाते. महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र नागपूर येथे 2002 मध्ये अत्याधुनिक ऊती सर्वज्ञान प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली, असे महाबीजच्या संकेतस्थळावर नमूद आहे. हे केंद्र विशेषतः उष्णकटिबंधीय फळे पिकांसाठी आहे, जसे की केळी. ठीक आहे. केळीसाठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो जैव तंत्रज्ञान केंद्र मुख्यतः सुरू करण्यात आलेले होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 10 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. उरलेले जेवढे की 80 प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी अपकमिंग व्हिडिओ तुमच्यापासून मिस न होता चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून DCC बँकेची पूर्ण सिरीजची जे आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लेक्चरची सिरीज तुमच्यापासून कोणत्याही DCC बँकेचे क्वेश्चन पेपर मिस होता कामा नये. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अशी सिरीज आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सुद्धा सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करून द्या. आणि तुम्ही कोणत्या DCC बँकेचा फॉर्म भरला आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा सांगा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.